घटनेमुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती। त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तेथील आढावा घेतला। त्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिलाय। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना। लाने साहेब, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट केली, कुठल्या समस्या आहे आणि काय आढळून आले तुम्हाला या दरम्यान? आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहागेंचं पेशंट आहे या ठिकाणी आम्हाला त्यांना कॉल करून परवाही कॉल केला होता आणि कालही कॉल केला होता, पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल। पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आले बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते। तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला या ठिकाणी कॉल करून इथल्या सीएससी बोलणं करून दिलं आणि ते पेशंट 11 दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि ते पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्यांना आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएससीने बोलणं करून दिलं। त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएसचं सांगण्याहून आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून आज 11 दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं, म्हणजे त्याला रिफर केलं। आम्ही आता इथं वंचितचे कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता सीएसला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा। त्याला सांगण्यात जातं की बाबा आपल्या इथल्या मसनी बंद आहे, एक्सरेच्या मसनी बंद आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अगर 2 दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या सीएसच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार। थँक्यू।